संपूर्ण देशभरात 11वा आंतरराष्ट्रीय योग दिन आज साजरा होतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये विशाखापट्टणमच्या रामकृष्ण बीचवर 5 लाख नागरिक सध्या योग साधना करतायत आणि या कार्यक्रमासाठी मोदींसह आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू आणि उपमुख्यमंत्री पवन कल्याण सुद्धा सहभागी झाले। तर इकडे महाराष्ट्रात सुद्धा विविध ठिकाणी योग दिनाचे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत। अब यही अभ्यास ही अत्यंत नयनरम्य अशी दृश्य पाहतोय आपण विशाखापट्टणम इथली। मोठ्या जहाजावर ही योग साधना करताना हे सगळे योगाभ्यासक आपण बघतोय। छोड़ते हुए नीचे की तरफ जाइए। पुण्यामध्ये मुख्यमंत्री फडणवीस, नागपुरात नितीन गडकरी, मुंबईमध्ये श्रीकांत शिंदे सुद्धा योग साधना करतात। धीरे से श्वास लेते हुए सामान्य स्थिति में त्याला पైకి తిప్పండి ఆకాశాన్ని చూడండి। ఈ స్థితి में कुछ देर बने रहिए। ओमकार ध्वनीने आवाहन చేయండి। आजचे दृश्य आपण महत्त्वाचे पाहतोय। एकीकडे विशाखापट्टणम इथली दृश्य पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत हे सगळेजण योग साधना करणारे नागरिक आपण बघतोय। पुण्यामध्ये देवेंद्र फडणवीस सुद्धा यामध्ये सहभागी झालेले आहेत। देश की विकास के लिए ते सुद्धा इतर सगळ्या उपस्थितांच्या सोबत योगाभ्यास करणार आहेत। आणि मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा इथे उपस्थित आहेत। शायना एनसी उपस्थित असल्याचं आपण बघतोय। श्रीकांत शिंदे सुद्धा उपस्थित आहेत। पूरा शरीर को रिलैक्स रखने का प्रयास। रिलैक्स योर बॉडी कंप्लीटली। अब हम शांति मंत्र का या सगळ्या दरम्यान एक विश्व विक्रम सुद्धा पंतप्रधानांच्या उपस्थितीमध्ये रचला जातोय। रामकृष्ण बीचवर 5 लाख नागरिक एकत्र योगाभ्यास करतायत। कोई किसी भी ध्यानासन में बैठिए, कमर गर्दन सीधा रखे और धीरे से दोनों हाथों को मिला के योग दिवस नमस्कार मुद्रा में आइए। नमस्कार मुद्रा देशभरात संपन्न होतोय। सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। धीरे से दोनों आंखों खोले और हाथों को नीचे लेके आइए। निधान कళ్ళు తెరపండి और చేతులు सामान्य स्थिति को తీసుకురండి। धन्यवाद। आपका दिन मंगलमय हो। ఈ అద్భుతమైన యోగాంధ్ర కార్యక్రమంలో పాలు పంచుకున్నటువంటి గౌరవ ప్రధానమంత్రి आणि पुणे या दोन ठिकाणची ही दृश्य आपण ప్రతి ఒక్కరికి పేరు పేరున కృతజ్ఞతలు తెలియజేస్తున్నాం। 5 लाख नागरिक एकत्र आलेले आहेत योगाभ्यास करण्यासाठी। శ్రమ కంటే एक చాలా आंतरराष्ट्रीय ఎక్కువ। विक्रम सुद्धा इथे रचला ఇందులో जातोय స్వీయ आणि दुसरीकडचे అవగాహన, दृश्य आहे జ్ఞానం, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यामध्ये उपस्थित आहेत। యోగాసనాలు వేయడం మొత్తం ఆరోగ్యాన్ని పరిరక్షిస్తుంది। అలాగే యోగా గురించి ప్రపంచవ్యాప్త అవగాహన పెంచడం అత్యంత ముఖ్యమని భావించి మన ప్రధాని గారు ఈ రోజు అంతర్జాతీయ యోగా దినోత్సవంగా మనం జరుపుకునే విధంగా ఆయన తోడ్పడ్డారు। ప్రతి ఒక్కళ్ళకి విద్యార్థులందరికీ భారత నావికాదళం మనం చూస్తున్నటువంటి ఆ శిల్ప మీద కూడా विशाखापट्टणम या ठिकाणी योगाभ्यासासाठी जे सगळे तरुण तरुणी आलेले आहेत त्यांच्याशी स्वतः पंतप्रधान मोदी संवाद साधतायत। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर सुद्धा इथे उपस्थित असल्याचं आपण पाहतोय। चंद्रबाबू नायडू यांची उपस्थिती आहे आणि जे उपस्थित आहेत त्यांच्याशी सुद्धा ते संवाद साधतायत। ओम शांति शांति शांति। याचा अर्थ आम्ही एकाच ध्येयाने కృతజ్ఞతలు తెలియజేసుకుంటున్నాం। ఈ సందర్భంగా యోగాని यांच्या उपस्थितीमध्ये
हा जो योगाभ्यास सुरू होता विशाखापट्टणम या ठिकाणची ही दृश्य आपण पाहतोय आणि जे योगाभ्यास करण्यासाठी आलेले तरुण तरुणी आहेत त्यांच्याशी सुद्धा स्वतः पंतप्रधानांनी संवाद साधलेला आहे. ఈ స్థితిలో కొంతసేపు ఉండండి. संपूर्ण देशभरात आज योग और दिनाचा धीरे धीरे श्वास सगळा भरते हुए समारंभ ऊपर साजरा आइए. होतोय. सगळेजण श्वास తీసుకుంటూ योगाभ्यास सामान्य करण्यासाठी स्थितीवर योग साधना करण्यासाठी एकत्र येतात. यही अगदी पहाटेपासूनच देशभरात अनेक ठिकाणी आकाशाన్ని योगाभ्यास చూడండి. सगळ्यांनी एकत्र येऊन केलेला आहे. ఈ స్థితి सध्याची మీకు दृश्य बने रहिए. विशाखापट्टणम इथली. ఈ స్థితిలో కొంతసేపు ఉండండి. अपोजिट खांदा मागे ढकला, खांदे मागे, व्यवस्थित ताण फील करायचाय. श्वास सोडत समोर, पुन्हा श्वास घेत डावीकडे, श्वास घेत समोर. आता दोन्ही हात मागे गुंफायचेत आणि हात स्ट्रेच करायचे. पायामध्ये खांद्या एवढं अंतर, पाय सरळ. नाव श्वास घेत मान उंच वरती, जिराफा सारखी वरती. डोळे उघडे ठेवा, नाही तर चक्कर येऊ शकते. मान जिराफा सारखी वरती उंच, मागे टाकू नका, उंच. श्वास सोडत हनुवटी कंठकुपात. पुन्हा श्वास घेत वर, हात मागे व्यवस्थित खेचा. दीर्घ श्वसन, मान उंच, डोळे शक्यतो उघडे ठेवा. दीर्घ श्वसन, श्वास मान खाली, हनुवटी कंठकुपात. घेत मान वर, दीर्घ श्वसन. श्वास सोडत मान खाली. समोर बघायचंय. दोन्ही हात बाजूला. आता दोन्ही हात बाजूला ठेवून उजवा कान उजव्या खांद्याला लावायचा आणि दुसरा हात खाली प्रेस करायचा. एकदम छान ताण आपल्याला जाणवतोय. मानेसाठी हे खूप चांगलं एक्सरसाइज आहे. अजून आपण सुरुवात नाही केलीये. दुसरी बाजू सावकाश डाव्या खांद्या आणि अपोजिट हात खाली प्रेस करा, म्हणजे छान आपण ताण ही दृश्य बघतोय. पुण्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये उजवीकडे. अनेक जण जमलेले आहेत जे उजवा कान उजव्या योगाभ्यास खांद्याला, करतात. खांदे उचलू नका, खांदे एकदम ढिले एकीकडे सोडा. विशाखापट्टणम इथली दृश्य, दुसरा दुसरीकडे हात पुण्यातली खाली दृश्य. प्रेस करा. विशाखापट्टणम या ठिकाणी अगदी काही क्षणापूर्वी या विशाल अशा जहाजावर दुसरी बाजू उपस्थितांनी सावकाश योगाभ्यास केला. मान खाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही या खाली ठिकाणी प्रेस करा. उपस्थिती आहे. 5 लाख जण रामकृष्ण बीच या ठिकाणी एकत्र जमले. मान सरळ. योगाभ्यास दोन्ही हात करण्यासाठी कमरेवर. एक विश्वविक्रम आता सुद्धा त्यांनी अर्धवर्तुळाकार रचला. मान फिरवायचे. आणि खाली सध्याची दृश्य पुण्यातली आपण बघतोय. डावीकडून उजवीकडे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फक्त फडणवीस खाली. स्वतः या योगाभ्यासाच्या आणि उजवीकडून वर्गामध्ये सहभागी डावीकडे. झालेले आहेत. पुन्हा डावीकडून उजवीकडे, उजवीकडून डावीकडे, डावीकडून उजवीकडे, उजवीकडून डावीकडे. आता वरती बघायचं सगळ्यांनी. पुन्हा डावीकडून उजवीकडे, उजवीकडून डावीकडे, डावीकडून उजवीकडे आणि उजवीकडून डावीकडे. रिलॅक्स. नाव दोन्ही हात खांद्यांवर ठेवा. हाताच्या कोपऱ्यांकडे लक्ष द्या. श्वास घेत हाताचे कोपरे वरती. इनहेल. श्वास सोडत खाली. परत श्वास घेत वर, सावकाश आणि व्यवस्थित करा. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. दुसरी बाजू. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, वरती घ्या कोपरे. श्वास सध्या सोडत आपल्यासोबत खाली. पुण्यातून प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल जोडले गेलेले आहेत. ज्ञानेश्वर, आता आपण प्रेक्षकांना सुद्धा दृश्य दाखवतोय. स्वतः मुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इथं सहभागी झालेले आहेत योगाभ्यासाच्या या वर्गामध्ये. आणखी कोण कोण मंत्री इथं उपस्थित आहेत, काय नेमकं वातावरण उपस्थितांमध्ये? श्वास घ्या. श्वास सोडत उजवीकडे वळायचंय. हे कमरेसाठी खूप चांगलं असतं. परत श्वास घ्या. श्वास सोडत डावीकडे. ज्ञानेश्वर, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का? आज योग दिनानिमित्त स्वतः मुख्यमंत्री फडणवीस इथं उपस्थित आहेत. ते सुद्धा योगाभ्यास करत आहेत. काय नेमकं उपस्थितांमध्ये, इतरांमध्ये सुद्धा वातावरण पाहायला मिळते?
श्वास सोडत डावीकडे श्वास घ्या आणि सावकाश हात खाली. दोन्ही पुन्हा एकदा हात आपण कमरेवर, ज्ञानेश्वर पाय यांना सोडवायचे. संपर्क साधायचा आता प्रयत्न करूया. काही उजवा तांत्रिक आणि डावा अडचणी पाय येत वरती आहेत, घ्यायचा. पण सध्या ही दृश्य आपण पाहतोय. 1, 2 गुडघा छाती जवळ आला पाहिजे. 1, 2 आंतरराष्ट्रीय योग दिन 4 साजरा होतोय संपूर्ण देशभरात आणि हा 11वा आंतरराष्ट्रीय योग दिन आहे. 10 1 2 3 4 सध्याची ही दृश्य आपण पाहतोय. एकीकडे रिलॅक्स मध्ये उभं राहायचं. मुख्यमंत्री देवेंद्र पूर्ण फडणवीस शरीर स्वतः एकदम या ढिलं योगाभ्यास सोडून वर्गामध्ये सहभागी झाल्याचं आपण पाहतोय. शीतलीकरणाचे व्यायाम प्रकार आपले झालेले आहेत. आता आपण काही आसनांना सुरुवात करणार आहोत. दीर्घ श्वसन, ज्यांना जेवढं शक्य आहे तेवढंच करा. आपल्या शरीराच्या पेक्षा पुन्हा एकदा जास्त प्रतिनिधी ओढाताण ज्ञानेश्वर करू चौतमल नका. आपल्याशी जोडले पायाची गेले, त्यांच्याशी बोलूया. दोन्ही पाय ज्ञानेश्वर, जुळवायचे. आता आपण ताडासन मुख्यमंत्री करणार आहोत. फडणवीस सुद्धा इथं श्वास उपस्थित घेत आहेत. हात चंद्रकांत बाजूला पाटील इथं दृश्यामध्ये पाहायला मिळतात, दोन्ही जे हात स्वतः योगाभ्यासाच्या वर्गात सहभागी झालेत. इतर उपस्थितांमध्ये सुद्धा काय वातावरण पाहायला मिळते? वरती स्ट्रेच आजच्या या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे या सगळ्या कार्यक्रमामध्ये वारकऱ्यांचा मोठा सहभाग जो आहे तो आपल्याला बघायला मिळतोय. पुण्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यांच्यासोबत मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, गहिनीनाथ महाराज औसेकर, सदानंद महाराज मोरे आणि अन्य आज दोन्ही पालख्या जेव्हा पुण्यात आहेत तेव्हा जे वारकरी आहेत ते देखील या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत. 11वा आंतरराष्ट्रीय योग दिवस पुण्यामध्ये साजरा केला जातोय आणि या निमित्तानं पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती आहे. भक्ती योग कार्यक्रम जो आहे तो पुणे विद्यापीठामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. अगदी पहाटे 7 वाजल्यापासून हा कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे. गेल्या तासाभरापासून मुख्यमंत्र्यांची या कार्यक्रमाला उपस्थिती असल्याचं आपण पाहतोय आणि सुंदर नियोजन जे ते या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि मोठ्या संख्येनं विशेषतः आज दोन्ही पालख्या जेव्हा पुण्यनगरीमध्ये आहेत तेव्हा वारकऱ्यांचा देखील सहभाग या आजच्या कार्यक्रमामध्ये असल्याचं बघायला मिळतंय. जी, अगदी. ज्ञानेश्वर, धन्यवाद दिलेल्या या तपशिलांसाठी. सध्या आपण पुन्हा एकदा ही दृश्य पाहतोय. विशाखापट्टणम, जेव्हा पंतप्रधान मोदी योगाभ्यासासाठी उपस्थित होते. देवेंद्र फडणवीस सध्या आपल्याला दृश्यामध्ये पाहायला मिळतात. सावकाश हात खाली आणि पाय खाली. सगळ्यांनी खाली बसायचंय. दोन्ही पाय सरळ समोर, दोन्ही पाय सरळ समोर. ताठ बसा. पाय स्वतःकडे ओढून घ्या. दोन्ही हात बाजूने वरती घ्यायचे. पाठीचा कणा चांगला ओढून घ्यायचाय. छाती ओपन करायची. दीर्घ श्वसन. श्वास सोडत जेवढं शक्य आहे तेवढं कमरेतनं खाली जा. एकदम सावकाश. जेवढं शक्य आहे तेवढं खाली जायचंय. पूर्ण खाली जाता आला नाही तरी चालेल. व्हेरी गुड. थांबायचंय तिथे. दीर्घ श्वसन. श्वास घेत वरती या. सावकाश वर या. हात वरती चांगले ओढून घ्या. पाय सरळ दोन्ही. पुन्हा श्वास घ्या. श्वास सोडत सावकाश खाली जा. श्वास सोडत पुन्हा श्वास घेत वरती या. हे आसन आपल्या पोटासाठी आणि पाठीच्या मणक्यासाठी खूप चांगलं आसन आहे. हात खाली. आता आपण वक्रासन करणार आहोत. उजवा पाय गुडघ्यातनं वाकवायचा आहे. ताठ बसा. अपोजिट साईडला ठेवा. डावा हात वरती घ्यायचा आहे. श्वास घ्या. श्वास सोडत कमरेतनं वळायचंय. पाय स्वतःकडे ओढा आणि मागे बघा. कमरेतनं वळायचंय. हे आसन पण पाठीच्या मणक्यासाठी खूप चांगलं आहे. सर्वजण करू शकतात. स्वतःचं आरोग्य, श्वास हे पूर्ण या आसनामुळे व्यवस्थित राहतं. दीर्घ श्वसन. सावकाश. मान सरळ. दोन्ही हात जागेवर आणि पाय सरळ. आता दुसरा पाय गुडघ्यातनं पाकवायचा आहे. अपोजिट साईडला ठेवायचा आहे. श्वास घ्या आणि सावकाश श्वास सोडत कमरेतनं वळायचंय आणि मागे बघा. दीर्घ श्वसन. श्वासाकडे लक्ष द्यायचंय. कोणत्याही आसनात श्वास रोखायचा नाही. हे आसन पोटासाठी, पाठीसाठी आणि कमरेसाठी खूप चांगलं आसन आहे. सर्वजण हे आसन करू शकतात. सावकाश. मान सरळ. दोन्ही हात जागेवर आणि पाय सरळ. दीर्घ श्वसन. थोडीशी विश्रांती घ्यायची आहे. पायामध्ये थोडंसं अंतर. दीर्घ श्वसन.
पूर्ण लक्ष स्वतःकडे द्या, श्वासाकडे द्या. पाय थोडेसे हलवायचे, दीर्घ श्वसन करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता सावकाश पाठीवर झोपायचंय सगळ्यांनी. पाठीवर झोपा. पाय गुडघ्यातनं वाकवायचे. गुडघ्यातनं पाय वाकवायचे. दोन्ही हात आपल्या कमरेजवळ असतील सरळ. पायामध्ये थोडंसं खांद्याएवढं अंतर घ्या आणि पोट वरती उचलायचंय. सेतू बंधासन. सर्वजण हे आसन करू शकतात. सगळ्यांसाठी चांगलं आसन आहे. डोकं खाली आणि पोट वरती उचला. छान. पाय वाकलेले आहेत गुडघ्यातनं आणि पोट वरती उचललेलं आहे. पाठीच्या मणक्यासाठी हे आसन खूप चांगलं आहे. यामध्ये जालंधर बंद लागला जातो. दीर्घ श्वसन करा. श्वास सोडत सावकाश खाली. अजून एकदा आपण करणार आहोत सेतुबंधासन. श्वास घेत सावकाश पोट वरती उचलण्याचा प्रयत्न करा. पोटाचा भाग. दीर्घ श्वसन. श्वासाकडे लक्ष द्यायचंय. दीर्घ श्वसन. आणि सावकाश खाली. उजव्या कुशीवर वळायचंय. उठून बसायचंय आणि पोटावर झोपा. सगळ्यांनी डोकं या बाजूला स्टेजच्या बाजूला करायचंय. पोटावर झोपायचंय. पायामध्ये अंतर घ्या खांद्या एवढं. थोडी विश्रांती घ्यायची आहे. दीर्घ श्वसन. दोन्ही हात छातीजवळ. आपण आता भुजंगासन करणार आहोत. श्वास घेत सावकाश वरती या. जेवढं तुम्हाला जमेल तेवढं वरती यायचंय. पाठीचा कणा चांगला वरती ताणून घ्या. पायामध्ये खांद्याएवढं अंतर. डोळे बंद. श्वासाकडे लक्ष द्यायचंय. दीर्घ श्वसन. हे आसन पण सर्वजण करू शकतात. दीर्घ श्वसन. श्वास सोडत सावकाश खाली जा. अजून एकदा श्वास घेत सर्वांनी वरती यायचंय. जेवढं तेवढं वरती या.